श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वामी सेवेकरी ताई व दादांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. आज आपण शिवलीला अमृताचं पारायण का करावं व त्याचे फायदे काय ते आपण आज बघणार आहोत. चला तर मग, शिवलीला अमृत या पारायणात एकूण 15 अध्याय आहेत. तर याची सुरुवात सोमवारपासून करावी तर ती रविवारपर्यंत समाप्ती होते. शिवलीला अमृताचा पहिला अध्याय वाचल्याने पूर्व पापाचा नाश होऊन पुण्य कर्तव्य घडू लागतात. आणि दुसरा अध्याय, हा अध्याय मनात वाचावा. निरनिराळ्या पूर्व पापांचा निराश होत असतो. त्यासाठी खूप महत्त्व आहे या अध्यायाला. शिवलीला अमृताचा तिसरा अध्याय वाचल्याचे फायदे. रात्रीच्या प्रथम प्रहरी रोज वाचावा. त्यातून आपली भूतबाधा नाहीशी होत असते. याचा उपयोग आपण आपल्या कर्तपुरुषांना करण्यासाठी खूप फायदेशीर ठरत असतो. त्यानंतर शिवलीला अमृताचा चौथा अध्याय पठण केल्याने दारिद्र्य व शत्रूचे भय हे नष्ट होत असते. संपदा मिळत असते, मिळू लागेल व स्मरणशक्ती वाढेल. त्यानंतर शिवलीला अमृताचा पाचवा अध्याय पठण केल्याने प्रदोष व्रताचे व प्रदोष व्रताच्या दिवशी 54 ते 61 व्रत ओळी केल्याने 6 महिन्याचे आपले वैभव परत मिळत असते. हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल व ते भय मिळत असते. त्यानंतर शिवलीला अमृताचा 6वा अध्याय पठण केल्याने स्त्रियांनी वाचावा. सौभाग्य वाढत असते व आपली संतती दीर्घायू होत असते. कुटुंबातील आपत्ती संकटे हे टळत असतात. त्यासाठी खूप फायदेशीर असतो. त्यानंतर शिवलीला अमृताचा 7वा अध्याय पठण केल्याने स्वभाव सुधारत असतो. मान सन्मान हा मिळत असतो. सनाथ अनाथ जे असतील त्यांची सद्गुरूंची भेट होत असते व त्यापासून आपल्याला प्राप्ती होते. शिवलीला अमृताचा 8वा अध्याय वाचल्याने आपले यश विजय व आपले बंधमुक्ती ध्यायमुक्ती व आपल्याला शिवकृपा प्राप्त होत असते. त्यानंतर शिवलीला अमृताचा 9वा अध्याय वाचल्याने पूर्वजन्मातील धागेदोडे जिडून आपले ऋणानुमुक्त होत असतात व आपले पूर्वपाप हे नष्ट होत असते. त्यानंतर शिवलीला अमृताचा 10वा अध्याय पठण केल्याने विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होईल व सायंकाळी दाम्पत्याने सतत बरोबरचा वाचावा. यांचा 1 वर्ष पाठ करावा. व त्यानंतर अमृताचा 11वा अध्याय पठण केल्याने या अध्यायाला खूप महत्त्व आहे. आपल्या घरातील समस्या असतील, मुलांचे विवाह होत नसतील व लग्नांना काही अडथळे येत असतील, संतती होण्यास काही प्रॉब्लेम येत असतील व काही वेगळे संकटे असतील तर हा अध्याय पठण करण्याने आपण ऋणानुमुक्त होत असतो. या अध्यायाचे वाचल्याने खूप पुण्यप्राप्ती आपल्याला मिळत असते व आपला मान सन्मानही वाढत असतो व आपल्या मुलाबाळांना शिक्षणात व व्यवसायात प्रगतीसाठी या अध्यायाचे खूप महत्त्व आहे. हा अध्याय श्रावण महिन्यात कमीत कमी रोज वाचला तर आपले पुण्यप्राप्तीही वाढत असते. त्यामुळे या अध्यायाला खूप महत्त्व आहे. जेवढा होईल तेवढा आपण वाचण्याचा प्रयत्न करायचा किंवा ऐकावा. त्यानंतर शिवलीला अमृताचा 12वा अध्याय पठण केल्याने व्यसन पाप रोग दारिद्र्य दुर्मूर्ती यांचा नाश होत असतो व यांच्यापासून आपली सुटका होत असते व वाचक श्रोष्टा मार्गाला लागतील. त्यानंतर शिवलीला अमृताचा 13वा अध्याय पठण केल्याने शिव व विष्णू यांची भक्ती उजळत असेल
व वाईट प्रवृत्ती निराकर होत असते. त्यानंतर शिवलीला अमृताचा 14वा अध्याय पठण केल्याने घरातील शांती लाभत असते व गृहाश्रम सफल्य होत असतो. अतिथी प्रतिती प्रसन्न होत असते. त्यानंतर शिवलीला अमृताचा 15वा अध्याय पठण केल्याने धर्मश्रद्धा ही वाढत असते, गुरुकृपा आपल्यावर प्राप्त होत असते व वेदज्ञान ही सुलभ होत असते. आपल्याला संकटातून मुक्तता मिळत असते. म्हणून शिवलीला अमृताचा ग्रंथ आपल्याकडनं जसा जमेल तसा करण्याचा प्रयत्न करायचा. खास म्हणजे श्रावण महिन्यात तरी एकदा तरी करावा. या ग्रंथात वेगवेगळ्या प्रकारची फळप्राप्ती ही आपल्याला होत असते. म्हणून जेवढा होईल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करायचा. सर्वांना एकदा नमस्कार. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं.